नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लवकरच 17,000पेक्षा जास्त चालक आणि सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे। ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबवली जाणार आहे। येत्या 2 ऑक्टोबर 2025 पासून ई-निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवलाय। ते म्हणाले की महाराष्ट्रात असे लोक निवडून आले आहेत ज्यांच्याबद्दल लोकांनाही माहिती नाही की ते आमदार आहेत। हे सगळे लोक मतचोरीमुळे आमदार झालेत। एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा भाजपचे 90% आमदार मते चोरून किंवा हेराफेरी करून आमदार झालेत, असा दावा संजय राऊतांनी केलाय। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावर वादग्रस्त टीका केल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झालाय। सोलापूर शहरातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने पार्क चौक या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा तीव्र शब्दात निषेध केलाय। सोलापूरमधील राष्ट्रवादीचे सर्व नेते व पदाधिकारी उपस्थित होते। पुणे नाशिक महामार्गावर नारायण गावाजवळ टँकरमधून गॅस गळती झाली। सध्या ही गॅस गळती थांबली असून या गळतीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेनंतर महामार्गावर तसंच तेथील परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलंय। सांगलीतील पेठ रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आलाय। इस्लामपूर आष्टा शहर बंदची हाक देण्यात आली आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हे आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केलाय। गडचिरोली भारतीय कम्युनिस्ट पार्टी या प्रतिबंधित पक्षातील नेतृत्व बदलानंतर केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू याने शस्त्रसंधीचा प्रस्ताव सरकार पुढे ठेवला होता। मात्र नेतृत्व बदलानंतर पहिल्याच प्रस्तावावरून आता माओवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यात जुंपली आहे। भूपतीच्या प्रस्तावाला माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीनेच विरोध दर्शवलाय। तेलंगणा राज्य समिती प्रवक्ता जगन याने 19 सप्टेंबर रोजी पत्रक जारी करून भूपतीची भूमिका वैयक्तिक असल्याचा दावा केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी चिंचवडमध्ये जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे। विधानसभेच्या अधिवेशनात शहराशी निगडीत अनेक विषय गाजले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर आवाज उठवला नाही। प्रशासकीय राजवटीत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत प्रश्न उपस्थित केले जाणार का? रखडलेली कामे मार्गी लागणार का की हा कार्यक्रम केवळ सोपस्कार ठरणार, असा सवाल शहरातील सजग नागरिक करू लागले आहेत। रोहोकडी तालुका जुन्नर येथील शिवशेत शिवारातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभाग, रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। या थरारक रेस्क्यू ऑपरेशनमुळे बछड्याला जीवनदान मिळालंय। नागपूर कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर मनोज जयस्वाल यांना शुक्रवारी सीबीआय कडून अटक करण्यात आली। सीबीआयच्या कोलकाता येथील पथकाने नागपुरात येऊन ही कारवाई केली आहे। ही कारवाई सीबीआय कडून गुप्त ठेवण्यात आली होती। नेमक्या कुठल्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली हे देखील सांगण्यात आलं नाही। मात्र 2022 साली त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता। त्या संदर्भातच ही कारवाई करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। अकोला येथील 248 शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 3 महिन्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिलाय। तसेच या शेतकऱ्यांना 7 वर्षांपासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवल्यामुळे सरकारची कान उघडणी केली आहे। उदे गंबे उदे जय घोषात सोमवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे। आकर्षक फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई आणि 10 दिवस भरगच्च कार्यक्रम अशा चैतन्यपूर्ण आणि आनंदी वातावरणात यंदाचा नवरात्र उत्सव साजरा होत आहे। सकाळी मंदिरांमध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार असून त्यानंतर दिवसभर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची पुण्यात रेलचेल असणार आहे। तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर निघणारा रासायनिक घनकचरा परिसरातील निर्जन जागी बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच आहेत। उच्चेळी येथील नैसर्गिक तलावाजवळ टाकण्यात आलेल्या रासायनिक घनकचऱ्यामुळे तलावातील मासे मृत होण्याचा प्रकार उघड झाला असून तलावातील पाणी वापरास अयोग्य बनले आहे। याबाबत उच्चेळी ग्रामपंचायतीने रासायनिक घनकचरा उघड्यावर टाकून प्रदूषण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पावसाचे थैमान सप्टेंबर अखेरीसही कायम आहे।
जिल्ह्याच्या घाटावरील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर व चिखली या तालुक्यात अधूनमधून ढगफुटी सदृश्य पाऊस हजेरी लावून थैमान घालतोय। या परिणामी नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील नाल्याला मोठा पूर आलाय। या नाल्याला आलेल्या पुरात शेतकरी लक्ष्मण रामराव ठेंग पाय घसरून पडले। गावकऱ्यांच्या डोळ्या देखत ठेंग हे वाहून गेले आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे 9 तासांचा प्रवास 2 तासांवर येणार आहे। तसेच या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। तसेच या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम 2027 मध्ये पूर्ण होणार आहे, तर त्यांच्या पुढच्या टप्प्यात म्हणजेच 2028 मध्ये ठाणे आणि त्यानंतर 2029 मध्ये मुंबईत बुलेट ट्रेन धावेल, अशी माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। जीएसटी कपातीनंतर भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिलाय। जीएसटी दरात झालेल्या कपातीचा थेट फायदा प्रवाशांना देण्यासाठी भारतीय रेल्वेने आपल्या रेल नीर या पाण्याच्या बाटलीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतलाय। आता रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये मिळणारे रेल नीर पूर्वीपेक्षा स्वस्त मिळणार आहे। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या ठिकाणी राहणारी एक महिला टेलिकॉलर गेल्या 22 दिवसांपासून बेपत्ता आहे। तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले, पण ना तिचा मृतदेह सापडला ना ती जिवंत असल्याचा कोणताही पुरावा मिळाला। त्यामुळे हे प्रकरण अधिकच गूढ बनले। गायब झालेल्या तरुणीचे नाव साक्षी वर्मा आहे। ती UP 112 या हेल्पलाईन नंबरवर टेलिकॉलर म्हणून काम करत होती। उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका तरुणाने त्याच्या सख्ख्या काकीशी पोलीस ठाण्यात लग्न केलंय। या घटनेनंतर काका म्हणाला की माझं सर्व काही उद्ध्वस्त झालंय, मला लुटण्यात आलंय, माझ्याकडे काहीही शिल्लक नाही, हा माझा पुतण्या आहे, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे। पोलिसांवर दबाव आणण्यात आला आणि पोलिसांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात लग्न झालंय। उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद शहरात एक धक्कादायक घटनेने सर्वांनाच विचार करायला भाग पाडले। एका घरात काम करणाऱ्या मोलकरणीने तिच्या मालकिणीच्या एका थप्पडचा बदला घेण्यासाठी त्यांच्या घरातून 40,000 रुपयांची रोकड आणि दागिने चोरले। पोलिसांनी या घटनेचा 16 तासात छडा लावून मोलकरणीला अटक केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातमधील भावनगर येथील जवाहर मैदानावर आयोजित एका उच्चस्तरीय कार्यक्रमात विविध क्षेत्रांमधील विकास प्रकल्पांची मालिका सुरू केली। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्र से समृद्धी कार्यक्रमात सहभागी झाले आणि 34,200 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली। सागरी क्षेत्र हा या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू होता, जिथे पंतप्रधान मोदी 7,870 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली। जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर आणि दोडा जिल्ह्यांच्या सीमेवर शुक्रवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली। या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झालाय। भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती भारतीय सुरक्षा दलाच्या व्हाईट नाईट कॉर्प्सनं सोशल माध्यमांवर दिली आहे। अमेरिकन ड्रीम पाहणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबाबत एक मोठा निर्णय घेतलाय। नवीन निर्णयानुसार आता H-1B व्हिसा मिळवण्यासाठी नवीन अर्जदारांना आणि जुन्या व्हिसाधारकांना नूतनीकरणासाठी $1,00,000 म्हणजे 88 लाख रुपये भरावे लागतील। हा नवीन निर्णय भारतीयांसाठी मोठी आर्थिक अडचण निर्माण करू शकतो। कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यकाळात भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले होते, पण आता दोन्ही देशांतील संबंध सुधारत असल्याचं चित्र दिसतंय। नुकतीच कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नथाली ड्रोइन आणि उपपरराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी दिल्लीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली। या भेटीला संबंध सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय। सुरक्षित लैंगिक संबंध आणि संतती नियमनासाठी कॉन्डम्सचा वापर करणं ही आता सामान्य बाब बनली आहे। मात्र अजूनही मेडिकलमध्ये गेल्यावर कॉन्डमची मागणी करताना लोक संकोचलेले दिसतात। त्यामुळे नुसत्या खाणाखुणा करून कॉन्डम्सची खरेदी विक्री होते। एका रिपोर्टनुसार चीनमध्ये कॉन्डमचा वापर सर्वाधिक होतो। 5.8 अब्ज युनिटसह चीन आशियामधील कॉन्डम्सचा सर्वात मोठा ग्राहक आणि वापरकर्ता आहे। तर कॉन्डम्सच्या एकूण खरेदीमध्ये चीनचा वाटा 42% आहे, तर 2.4 अब्ज युनिटसह भारत हा कॉन्डम्सच्या वापरामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे। 701 दशलक्ष युनिटसह तुर्की तिसऱ्या क्रमांकावर आहे।
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सौदी अरेबिया सोबतच्या नुकत्याच झालेल्या संरक्षण कराराबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय। भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास सौदी अरेबिया पाकिस्तानच्या बचावासाठी पुढे येईल असा दावा त्यांनी केलाय। मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात 28 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्खू विद्यार्थ्यावर सुरक्षा रक्षकाकडून हल्ला झाल्याचा आरोप होत असून या प्रकरणी आंदोलकांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली। पाली विभागाला तातडीने अनुदानित दर्जा द्यावा आणि स्वतंत्र इमारत उपलब्ध करून द्यावी या मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुपर 50 उपक्रम आता राज्यभर राबवण्याची घोषणा केली आहे। या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू होतील। खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा प्रबोधिनी सुरू होतील। तसेच 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू होणार असून शिष्यवृत्ती संख्येत वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। भारतीय रेल्वेने आपले सुपर ॲप रेल वन लॉन्च केले आहे, जे एकाच प्लॅटफॉर्मवर रेल्वेशी संबंधित अनेक सेवा उपलब्ध करून देते। काही महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आलेले हे रेल वन ॲप विशेषतः सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग आणि इतर रेल्वे सुविधा सुलभ करण्यासाठी डिझाइन केले गेले। या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रवासाचे तिकीट अगदी सोप्या पद्धतीने बुक करू शकता। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच बँकांना ग्राहकोपयोगी उत्पादनांवरील सेवा शुल्क कमी करण्याचे निर्देश दिले आहेत। ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार आरबीआयने बँकांना डेबिट कार्ड शुल्क, किमान शिल्लक उल्लंघन आणि विलंब पेमेंट शुल्क यासारखे शुल्क कमी करण्यास सांगितले। मात्र मध्यवर्ती बँकेने कोणताही विशिष्ट कालावधी निश्चित केला नाहीये। त्यामुळे कोणत्या सेवांवरील शुल्क किती कमी करायचे हे आता बँकांवर अवलंबून आहे। बोल्डनेस आणि प्रसिद्धी स्टंटसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे यांनी वेगळ्याच एका कारणासाठी यावेळी चर्चेत आली आहे। दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये रावणाची पत्नी मंदोदरीचे पात्र पूनम पांडे साकारणार आहे। दिल्लीतील सर्वात जुन्या रामलीला समितीने पूनम पांडेला या भूमिकेसाठी आमंत्रित केल्यानंतर वाद निर्माण झालाय। विश्व हिंदू परिषदेने पूनम पांडेला विरोध केला असून या निर्णयामुळे सांस्कृतिक आणि धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात असं म्हटलं आहे। आशिया कप 2025च्या गट टप्प्यातील सामने संपले आहेत। भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ गट अ मधून सुपर 4 साठी पात्र ठरले आहेत, तर श्रीलंका आणि बांगलादेश क्रिकेट संघ गट ब मधून सुपर 4 साठी पात्र ठरले आहेत। आता पहिला सुपर 4 सामना आज 20 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाईल। श्रीलंकेने त्यांच्या पहिल्या गट ब सामन्यात बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव केला होता। हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।